भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी देशांमध्ये अशांतता घडवून त्यामध्ये बॉम्बस्फोट, गोधरा हत्याकांड, बाबरी मस्जिद, भारतीय सैनिकावर झालेले हल्ले व जातीवाद घडवून साम दाम दंडभेद मानून देशावर राज्य केले। त्याच पद्धतीने भारतीय क्रिकेटवरही याच पद्धतीने राज्य करत आहे असे दिसून येते। भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपची मॅच ही गुजरातच्या नमो स्टेडियमवर ठेवून ज्यांना हातात बॅट धरायची माहिती नाही अशा BCCIचे सचिव जय शहाने वन डे वर्ल्ड कपमधली गुजरातमध्ये झालेली फायनलची मॅच पाकिस्तानची भीती दाखवून हरवायला लावली। पुढे संतोष पाटील म्हणाले की भारताने वन डे वर्ल्ड कपमधील एकही मॅच हरली नसताना फायनल वन डेची मॅच भारत जिंकत असताना सुद्धा खेळाडूंचा कॉन्फिडन्स परफॉर्मन्स पाहता ही वन डे वर्ल्ड कप मॅच भारत जिंकलाच असता। परंतु त्यावेळच्या भारतात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी त्याला लागणारा पैसा कमवण्यासाठी भारतीय टीमच्या काही प्रमुख खेळाडूंना पाकिस्तान व तेथील दहशतवादाची भीती दाखवून ही मॅच हरवायला लावली। कारण जर हे फायनल वन डेची मॅच आपण जिंकणारच यावर पाकिस्तानने आपल्यावरती सट्टा लावलेला आहे। आपण मॅच जिंकलो तर पाकिस्तान खूप पैसे कमवेल आणि तो पैसा भारताच्या विरोधात दहशतवाद जोपासण्यासाठी तो पैसा वापर करेल आणि भारतावर दहशतवादी हल्ला करेल ही भीती काही प्रमुख क्रिकेटपटूंना सांगितले। त्यामुळे भारत ही फायनल वन डेची मॅच हरला गेला। त्याच पद्धतीने जर 2020 वर्ल्ड कप हा भारतात असता तर भारतीय क्रिकेटपटूंना व काही प्रमुख खेळाडूंना जर आपण ही मॅच जिंकलो तर पाकिस्तान आपल्यावर बॅटिंग सट्टा लावून परत दहशतवादी हल्ला करेल याची भीती दाखवून 2020 वर्ल्ड कपची मॅच हरवायला लावली असती, अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत साम दाम दंड भेद मानून या देशाच्या राजकारणामध्ये सहभाग घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत। त्याच पद्धतीने या भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वावर सुद्धा साम दाम दंड भेद करूनच त्यांनी भारतीय क्रिकेटला हातात घेतले असं दिसत होतं आणि दिसतंय की ज्याप्रमाणे BCCIचे अध्यक्ष हे यांना कधी विचारात न घेता ज्या भारतीय क्रिकेटचे सचिव जय शाह यांनी कधी आपली हातात बॅट घेतली नाही किंवा क्रिकेटचं यार्डातलं मीटर किती अंतर असतं हे माहीत नसताना पूर्ण भारतीय क्रिकेटवर वर्चस्व असणारे हे जय शाह या जय शहाने एक खूप मोठी चूक केली ती या भारतीय क्रिकेटमध्ये या देशामध्ये ज्या वेळेला वन डेच्या वर्ल्ड कप मॅच भारतामध्ये झाला त्यावेळेला जी शेवटची मॅच होती ती गुजरातमध्ये ठेवलेली होती आणि या गुजरातच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत ही शेवटची फायनल मॅच झाली। या कुठल्याही देशाशी कधी न हरलेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये शेवटचीच मॅच का हरली हा भारतीय जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे। परंतु काही दिवसानंतर काही माध्यमांद्वारे ही माहिती समोर आली होती की भारतीय क्रिकेटच्या काही खेळाडूंना पाकिस्तानची भीती दाखवली होती की जर आपण ही मॅच ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जिंकलो तर पाकिस्तानने आपल्यावर बेटिंग सेटिंग लावलेलं आहे आणि जर आपण ही मॅच जिंकलो तर पाकिस्तानला खूप पैसे मिळतील आणि त्या पैशाच्या माध्यमातून देशावर आपल्याला दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांना तो उपयोगात येईल असे काही प्रमुख खेळाडूंना जय शाह यांनी सांगितले होते। त्यामुळे ह्या खेळाडूंनी सुद्धा ती मनात भीती ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी खेळायला पाहिजे तसं खेळलं नाही कारण ह्यांचं प्रेशर जय शहाची जे प्रेशर होतं की मॅच हारायला पाहिजे ह्या एकमेव कारणामुळे ही आपली भारतीय वन डे मॅच ह्या देशातनं आपल्याला या क्रिकेटमधून हारली हे दिसत होतं। त्याच पद्धतीने जर 2020ची मॅच भारतामध्ये झाली असती तरी आपली मॅच ही हारलीच असती। ज्या पद्धतीने वन डे मॅच हरवली त्याच पद्धतीने ही 2020ची सुद्धा मॅच हरवली असती असंही या भारतातील काही प्रमुख खेळाडूंच्या मनामधून हा एक प्रश्न निर्माण होऊ लागला होता किंवा जे क्रिकेट प्रेमी आहेत भारतातील तेही असंच म्हणू लागले की जर 2020 वर्ल्ड कप मॅच जर भारतात असती तर ही सुद्धा जय शहाने पैशासाठी हरवायला लावली असती कारण ही पैशासाठी कुठल्याही स्तराला जाणारी ही लोक कारण ज्या जय शहाना काही क्रिकेटबद्दल माहित नाही आणि ज्या अध्यक्ष भारतीय क्रिकेटचा आहे त्याला बाजूला करून स्वतःचं वर्चस्व निर्माण करून यातून एकमेव पैसा कमवणे पैशामधून देशाच्या निवडणुका जिंकणे हा एकमेव टार्गेट कारण ज्या वेळेला वन डेची भारतात मॅच झाली त्यावेळेला
70,000 करोडचा घपला ह्या जयशाने केला आणि तो पैसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वापरून त्या ठिकाणी ते सत्तेवर आलेले आहेत. हे सत्य परिस्थिती आहे. हे बातमी संकलन नोमेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले. नोमेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा